हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पेज नंबर 61 वरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 10 अभ्यासायचा आहे. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. दहा नंबर. शिप्रा अँड मनीषा. शिप्रा आणि मनीषा नावाचे दोन पार्टनर आहे. आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? शिप्रा आणि मनीषाचा कॅपिटल रेशो दिलेला आहे. कॅपिटल रेशो आल्यानंतर आपल्याला काय करायचा असतो? रेशो हा तयार करायचा असतो. कसा तयार करायचा पुढे आपण बघू. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. बऱ्याच प्रॉब्लेम नंतर आपल्याला पूर्णपणे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करायला आज मिळणार आहे. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट पण तयार करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण तयार करायचं आहे आणि सोबत बॅलन्स शीट पण तयार करायचं आहे. कधीचं? 31 मार्च 2019चं. पुढे ट्रायल बॅलन्स वाचण्याच्या अगोदर आपण काय करणार आहे? कॅपिटल रेशो आपण कॅल्क्युलेट करणार आहे. या ठिकाणी जागा आपल्याला इथं तयार करूया. कॅपिटल रेशो. कॅपिटल कोण कोण आहे? पार्टनर शिप्रा आणि आहे मनीषा. शिप्राचं कॅपिटल आहे 90,000 रुपये आणि मनीषाचं आहे 30,000 रुपये. शिप्रा 90,000 रुपये, मनीषा 30,000 रुपये. 4 0 4 0 कॅन्सल. अमाऊंट उरली आहे 9/3. 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे 3/1. म्हणजे रेशो आलेला आहे आपल्याला 3:1. म्हणजे फ्युचरमध्ये होणारा जो काही प्रॉफिट आणि लॉस असेल त्याचं वाटप कसं होणार आहे? 3:1 या पद्धतीने होणार आहे. यापैकी 3 भाग कोणाला मिळणार आहे? शिप्राला मिळणार आहेत आणि 1 भाग कोणाला मिळणार आहे? मनीषाला मिळणार आहे. या ठिकाणी हे होतं आपलं वर्किंग नोट कॅपिटल रेशोचं. पुढे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड 1 नंबर दिलेला आपल्याला सन्ड्री, डेटर्स, परचेसेस, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, वेजेस, सॅलरी, डिस्काउंट, बिल रिसिवेबल, कॅरेज आउटवर्ड, पोस्टेज, सेल्स रिटर्न, कॅश इन हँड, कॅश एट बँक, इन्शुरन्स, ओपनिंग स्टॉक, ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेस या ठिकाणी आलेला आहे. ट्रेड एक्सपेन्सेसचे 4 भाऊ आलेले आहेत का? याच्यामध्ये नाही आलेले. वेअर हाऊस रेंट, ॲडव्हर्टाइजमेंट आणि बिल्डिंग. ट्रेड एक्सपेन्सेसचे 4 भाऊ आलेले नाही आहेत. म्हणजेच काय? हा ट्रेड एक्सपेन्सेस पुढे असणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड दिलेली आहे. सेल्स, रेंट, सेंट्री क्रेडिटर, परचेस रिटर्न, डिस्काउंट, बिल्स पेएबल, कॅपिटलचं बॅलन्स दिलेलं आहे आणि करंट अकाउंटचं बॅलन्स दिलेलं आहे. त्याच्यानंतर या ट्रायल बॅलन्स वाचत असताना आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हिडन ऍडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतर पुढे ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत आपल्याला. फर्स्ट ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक दिलेला आपल्याला 37,000 रुपयाचा. सेल्स इन्क्लूड सेल्स ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. 1 एप्रिल 2018ला मशिनरी विकलेली आहे 2,000 रुपयाची. 2,000 रुपयाची मशिनरी विकलेली आहे, पण मात्र त्याचं रेकॉर्डिंग पुढे गेलेलं आहे, सेलमध्ये करण्यात आलेलं आहे. ते सेलमधनं आपल्याला काय करावं लागणार आहे? लेस करावं लागणार आहे. मशिनरी विकली, मशिनरी गेली, मशिनरीवरती 1 स्टार. स्पेशल मशिनरी दिलेली नाही आहे, प्लांट अँड मशिनरी दिलेली आहे, त्यालाच 1 स्टार करायचं आहे. आणि सेल्समध्ये त्याचा रेकॉर्ड केलाय म्हणून सेल्सला पण 1 स्टार करायचं आहे. हे 2 इफेक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर तिसरी ऍडजस्टमेंट डेप्रिशिएशन ऑन फिक्स ऍसेट. डेप्रिशिएशन दिलेलं आहे कशावरती? फिक्स ऍसेटवरती. फिक्स ऍसेट म्हणजेच काय? अशा ऍसेट जे आपण व्यवसायामध्ये आपण उत्पन्न घेण्यासाठी, वस्तूंची निर्मिती करण्यासाठी जे भांडवल आपण परचेस करतो त्यालाच काय म्हणतात? फिक्स ऍसेट असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बिल्डिंग असेल, फर्निचर असेल, मशिनरी असेल. आपण व्यवसाय चालू करत असताना याची ज्यावेळेस आपण खरेदी करतो ते आपण विक्रीसाठी करतो का नाही, त्याचा वापर करून आपण काय करत असतो?
वस्तू तयार करत असतो आणि वस्तू बाजारात विकून त्याच्यावरनं नफा कमवत असतो. मग अशा ज्या काही ऍसेट असतील त्यांना काय म्हटलं जातं, फिक्स असेट असं म्हटलं जातं. या ठिकाणी फिक्स असेट पर्टिक्युलर कोणकोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी ट्रायल बॅलन्स मध्ये शोधायचे आहे. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला या ठिकाणी फर्निचर ही पण फिक्स असेट आहे, प्लांट अँड मशिनरी पण फिक्स असेट आहे, त्याच्यानंतर बिल्डिंग सुद्धा फिक्स असेट आहे. या ठिकाणी 3 फिक्स असेट आहे आणि त्याच्यावरती आपण स्टार केलं. त्याच्यानंतर पुढे 4 नंबरचे ऍडजस्टमेंट, इच पार्टनर, इच म्हणजे प्रत्येक, पार्टनर्स इज इंटायटल टू गेट कमिशन 1%. कमिशन मिळणार आहेत सर्व पार्टनरांना, सर्व म्हणजे 2 पार्टनर शिप्रा आणि मनीषाला, ऑफ ग्रॉस प्रॉफिट जे येणार आहे आपलं, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर जे ग्रॉस प्रॉफिट येणार आहे त्या ग्रॉस प्रॉफिटवरती 1% कमिशन मिळणार आहे प्रत्येक पार्टनरला. बरं, याचं कॅल्क्युलेशन करूया. पुढे इंटरेस्ट ऑन कॅपिटल सोबत त्यांच्या कॅपिटलवरती 5% इंटरेस्ट सुद्धा त्यांना मिळणार आहे. कसं? PA पर ॲनम असं मिळणार आहे. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस आणि सॅलरी द्यायचं राहिलंय. आपण या ठिकाणी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना वेजेस आणि सॅलरी पेड करून टाकू, वेजेस आणि सॅलरी. त्याच्यानंतर पुढे 6 नंबरचे ऍडजस्टमेंट, क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स. या ठिकाणी आपले RDD 3% ऑन सन्ट्री डेटर, सन्ट्री डेटरला पण 1 स्टार या ठिकाणी करायचंय. सन्ट्री डेटर ट्रायल बॅलन्स त्या डेबिट साईडला आलेलं आहे 1 नंबरला, त्याला 1 स्टार करायचंय. पुढे या ठिकाणी ऍडजस्टमेंट संपल्या, हिडन ऍडजस्टमेंट या प्रॉब्लेम मध्ये नाहीये. याच्या नंतरची स्टेप काय आहे? पुढची स्टेप आहे आपल्याला अकाउंट ड्रॉ करायचं आहे आणि अकाउंट ड्रॉ केल्यानंतर काही घटक आपल्याला लिहून घ्यायचे. ट्रेडिंगच्या डेबिटला कोणते घटक आपण लिहून घेतो? 1 नंबर टू ओपनिंग स्टॉक, त्याच्याच खाली 2 परचेसेस, त्याच्या खाली लेस परचेस रिटर्न्स, नंतर ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स, त्याच्याच खाली लेस सेल्स रिटर्न्स, आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पण आपण काही घटक लिहून घेतो. 2 RDD, त्याच्याच खाली ओल्ड बॅड डेब्ट्स, त्याच्याच खाली ॲड न्यू बॅड डेब्ट्स, त्याच्याच खाली ॲड न्यू RDD, त्याच्याच खाली 1 लाईन सोडून लेस ओल्ड RDD. इथपर्यंत आपण घटक लिहून घेत असतो. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? पोस्टिंग करायची आहे. ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड, पहिला घटक आलेला आहे सन्ट्री डेटर ॲसेट साईडला. सन्ट्री डेटर्स अमाऊंट इनर कॉलमला 28,000. परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला अमाऊंट इनर कॉलमला 55,000. फर्निचर ॲसेट साईडला सन्ट्री डेटरच्या खाली 1 लाईन सोडून अमाऊंट 38,500 इनर कॉलम, त्याच्याच खाली 1 लाईन सोडून प्लांट अँड मशिनरी अमाऊंट 60,000 रुपये इनर कॉलम, 2 स्टार आहे याच्यावरती. त्याच्यानंतर वेजेस
ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस अमाऊंट 800 रुपये इनर कॉलम. सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सॅलरीज अमाऊंट 3500 इनर कॉलम. डिस्काउंट डेबिटला आलेला आहे म्हणजे आपण दिलेला आहे, नुकसान आहे आपलं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच सॅलरीच्या खाली एक लाईन सोडून डिस्काउंट अमाऊंट 800 रुपये. आउटर कॉलम बिल रिसिवेबल प्लांट अँड मशिनरीच्या खाली प्लांट अँड मशिनरीला 2 स्टार आहे म्हणजे 3 लाईन सोडायच्या आहेत. 1 2 3 3 लाईन सोडून द्यायचं आहे. बिल्स रिसिवेबल अमाऊंट 14,400 आउटर कॉलम. नो ॲडजस्टमेंट नो इनर कॉलम. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डिस्काउंटच्या खाली टू कॅरेज आउटवर्ड अमाऊंट 1,000 रुपये. आउटर कॉलम पोस्टेज पोस्टाचा खर्च अमाऊंट आउटर कॉलम 500 रुपये. सेल्स रिटर्न ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेलच्या खाली सेल्स रिटर्न अमाऊंट इनर कॉलमला 500 रुपये. कॅश इन हँड ॲसेट साईडला बिल रिसिवेबलच्या खाली कॅश इन हँड आणि त्याच्याच खाली कॅशेड बँक अमाऊंट आउटर कॉलमला 4,000 आणि कॅशेड बँकचे 47,000 आउटर कॉलम. इन्शुरन्स खर्च आहे, खर्च नुकसान प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पोस्टेजच्या खाली टू इन्शुरन्स अमाऊंट 2,000 रुपये आउटर कॉलम. नो ॲडजस्टमेंट नो इनर कॉलम. ओपनिंग स्टॉक अमाऊंट ट्रेडिंगच्या डेबिटला 17,800 आउटर कॉलम. ट्रेड एक्सपेन्सेस याचे 4 सावत्रभाव आलेले नाही आहेत. याचे 4 सावत्रभाव कोणकोणते आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलं होतं. टू ट्रेड एक्सपेन्सेस अमाऊंट 1,500. वेअर हाऊस गोडाऊनचा खर्च टू वेअर हाऊस रेंट 2,500. ॲडव्हर्टाइजमेंट खर्च आहे हा सुद्धा अमाऊंट 1,000 रुपये आउटर कॉलम. बिल्डिंग ॲसेट आहे, ॲसेट साईडला कॅशेड बँकच्या खाली बिल्डिंग अमाऊंट इनर कॉलमला 20,000 रुपये. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला अमाऊंट इनर कॉलमला द्यायचे सेल्स 1,20,000. त्याच्यानंतर रेंट क्रेडिटला आलेला आहे म्हणजे आपल्याला मिळालेला आहे आपला फायदा आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन सोडून लिहायचं आहे. बाय रेंट अमाऊंट आउटर कॉलमला 1,800. सन्ड्री क्रेडिटर देणं आहे आपलं. लायबिलिटी साईडला 6 लाईन सोडून लिहायचंय. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट आउटर कॉलमला 38,500. परचेस मधनं लेस परचेस रिटर्न ट्रेडिंगच्या डेबिटला
55,000च्या खाली लिहायचं आहे 1,000 रुपये. डिस्काउंट क्रेडिटला आलेला आहे, मिळाला आहे, आपला फायदा येतो. फायदा आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. बाय डिस्काउंट अमाऊंट आउटर कॉलम 500 रुपये. बिल्स पेएबल देणं आहे आपलं लायबिलिटी साईडला क्रेडिटरच्या खाली. बिल्स पेएबल अमाऊंट 9,000 रुपये. कॅपिटलचं बॅलन्स लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट शिप्रा आणि मनीषा 90,000 30,000. नऊ आणि 30 1,20,000 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर करंट अकाउंटचा बॅलन्स करंट अकाउंटला क्रेडिट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन शिप्रा 5,000 मनीषा 3,000 रुपये. अशा पद्धतीने आपण आपलं ट्रायल बॅलन्सची पोस्टिंग केलेली आहे. पुढची स्टेप आहे आपली आता ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करणे. पहिली ऍडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला लेस सेल्स रिटर्नच्या खाली एक 3-4 लाईन सोडून लिहायचे बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आउटर कॉलमला 37,000. याचा सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला बिल्डिंगच्या खाली एक लाईन सोडून लिहायचे क्लोजिंग स्टॉक आउटर कॉलम 37,000. सेकंड ऍडजस्टमेंट लेस इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ऑफ ₹2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. या ठिकाणी मशिनरी सेल केलेली आहे, ती सेल्समध्ये ऍड केलेली आहे. सर्वप्रथम सेल्समधनं ही सेल ऑफ मशिनरी आपल्याला काय करावं लागणार आहे, लेस करावं लागणार आहे. सेल्स दिलेले आपल्याला 1,20,000. त्याच्यातनं सेल्स रिटर्न 500 रुपये मायनस अमाऊंट तिथं खालीच 1,19,500. त्याच्यातनं लेस सेल ऑफ मशिनरी त्याची अमाऊंट दिलेली आपल्याला सेल ऑफ मशिनरीची 2,000 रुपये. $1,19,500 मायनस 2,000 अमाऊंट बाहेर 1,17,500. याचा सेकंड इफेक्ट मशिनरी सेल झाली, विकली गेली, म्हणजे मशिनरी काय झाली, कमी झाली. प्लांट अँड मशिनरीच्या खाली लेस सोल्ड 2,000. 60,000च्या खाली 2,000. 2,000च्या खाली आडवी रेष 60,000 मायनस 2,000 अमाऊंट तिथंच 58,000. ही झाली आपली दुसरी ऍडजस्टमेंट. तिसरी ऍडजस्टमेंट डेप्रिशिएशन फिक्स ॲसेटवरती. सर्व फिक्स ॲसेटवरती 5% डेप्रिशिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सुरुवातीचं डेप्रिशिएशन सुरुवातीची ॲसेट आहे आपली फर्निचर, त्याच्या खाली लिहायचं लेस डेप्रिशिएशन ॲट 5%. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरीच्या खाली पण लिहायचं लेस डेप्रिशिएशन ॲट 5%. आणि बिल्डिंगच्या खाली पण लिहायचं लेस डेप्रिशिएशन ॲट 5%.
5% आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्निचरची अमाऊंट आहे 38,500. 38,500 वरती 10% कॅल्क्युलेट केलं तर अमाऊंट येईल 3,850 रुपये. 3,850च्या निम्मे रक्कम जर केली तर अमाऊंट येईल 1,925 रुपये. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे 58,000 रुपये. 58,000 रुपयावरती 5% आधी 10% जर कॅल्क्युलेट केलं तर अमाऊंट 10 कमी करून अमाऊंट येईल 5,800 रुपये. 5,800च्या निम्मे अमाऊंट येईल 2,900 रुपये. 2,900 रुपये. आणि बिल्डिंग आहे 20,000 रुपयाची. 20,000वरती 10% जर कॅल्क्युलेट केलं तर अमाऊंट येईल 2,000. 2,000च्या निम्मे 1,000 रुपये. जे कॅल्क्युलेशन केले त्याच्या खाली आडवी रेष, वजाबाकी बाहेर. फर्निचरची अमाऊंट आहे 38,500. त्याच्यातनं 1,925 रुपये मायनस केले तर अमाऊंट येईल बाहेर 36,575 रुपये. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे 58,000 रुपये. त्याच्यातून 2,900 रुपये मायनस केले तर अमाऊंट येईल 55,100 रुपये. आणि बिल्डिंगची अमाऊंट आहे 20,000. त्याच्यातनं 1,000 मायनस केले अमाऊंट येईल 19,000 रुपये. आउटर कॉलम. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिशिएशन ऑन सर्व फिक्स असेटवरती डेप्रिशिएशन. कोणकोणतं डेप्रिशिएशन आपण काढलेलं आहे? फर्निचर, प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग. ऐसे फर्निचर, प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग. फर्निचरवरती आहे 2,925. प्लांट अँड मशिनरीवरती आहे 2,900 आणि बिल्डिंगवरती आहे 1,000 रुपये. 1,000च्या खाली आडवी रेष. यांची टोटल बाहेर यांची टोटल केली तर अमाऊंट येईल 5,825 रुपये. आउटर कॉलम. इथं आपली तिसरी ऍडजस्टमेंट संपलेली आहे. चौथी ऍडजस्टमेंट ग्रॉस प्रॉफिटवरती 1% यायचं आहे. अजून आपला ग्रॉस प्रॉफिट आलेला नाही, नंतर सॉल्व्ह करायची आहे. 5 नंबरची ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग काय करतात? ऍड करतात. ट्रेडिंगच्या डेबिटला दिलेले आहेत वेजेस, त्याच्यामध्ये लिहायचं आहे ऍड आउटस्टँडिंग. वेजेसची अमाऊंट दिलेली आहे 200 रुपये. 800 रुपयाच्या खाली 200 रुपये. 200 रुपयाच्या खाली आडवी रेष. टोटल बाहेर 1,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट देणं वाढलं. लायबिलिटी साईडला लिहायचं आहे आउटस्टँडिंग वेजेस 200 रुपये अमाऊंट इनर कॉलमला. त्याच्यानंतर सॅलरी. सॅलरीची अमाऊंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दिलेली आहे. त्याच्यामध्ये लिहायचं ऍड आउटस्टँडिंग सॅलरीची अमाऊंट 500 रुपये. 3,000. 500च्या खाली 500. 500च्या खाली आडवी रेष. टोटल बाहेर 4,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट देणं वाढलं सॅलरीचं. लायबिलिटी साईडला वेजेसच्या खाली लिहायचं सॅलरी 200च्या खाली 500. 500च्या खाली आडवी रेष. दोघांचे टोटल बाहेर 700 रुपये. इथं आपली 5 नंबरची ऍडजस्टमेंट संपलेली आहे. 6 नंबरची ऍडजस्टमेंट RDD सन्ड्री डेटर मधनं लेस प्रोविजन फॉर डाउटफुल डेब्ट्स.
28,000वरती 3% जर कॅल्क्युलेट केलं तर अमाऊंट येईल 840 रुपये. 840च्या खाली आडवी रेष 28,000 मायनस 840 अमाऊंट बाहेर 27,160 रुपये. याचा सेकंड इफेक्ट हे काय आहे, RDD, न्यू RDD अमाऊंट 840 रुपये न्यू RDD. इथं आपली 6 नंबरची ॲडजस्टमेंट संपलेली आहे. 4 नंबरची ॲडजस्टमेंट राहिली आपली, ती आपल्याला ग्रॉस प्रॉफिट ज्यावेळेस मिळेल त्यावेळेस ती सॉल्व्ह करायची आहे. या ठिकाणी ॲडजस्टमेंट आणि हिडन ॲडजस्टमेंट या प्रॉब्लेममध्ये नाही आहे. पुढची स्टेप आपला प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. प्रॉब्लेम टॅली करत असताना सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंटचे काही घटक इनर कॉलमला राहिलेत का ते चेक करायचे आणि आउटर कॉलमला लिहायचे. या ठिकाणी परचेसेसची अमाऊंट आहे 55,000 रुपये, त्याच्यातनं लेस परचेस रिटर्न 1,000 रुपये, अमाऊंट बाहेर 54,000 रुपये. त्याच्यानंतर सेलची अमाऊंट आपण घेतलेली आहे. या ठिकाणी आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे सिंगल डबल लाईन मध्ये आणि डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. या ठिकाणी निश्चितच आपल्याला क्रेडिटची टोटल जास्त येईल, कारण का आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ग्रॉस प्रॉफिट वरती 1% विचारलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याने क्ल्यू दिलेला आहे की ग्रॉस प्रॉफिटच येणार आहे. म्हणून लिहून घ्या टू ग्रॉस प्रॉफिट आणि सुरुवातीला ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल येते 1,54,500. डेबिटला लिहायचं आहे 1,54,500. या ठिकाणी ट्रेडिंगच्या डेबिटची टोटल येते 72,800. 1,54,500 मायनस 72,800 अमाऊंट येईल 81,700. हा काय आला आपला ग्रॉस प्रॉफिट आला. हा ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट 81,700. या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. त्याच्या अगोदर जी ऍडजस्टमेंट राहिली आपल्याला 4 नंबरची, ती 4 नंबरची ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. 4 नंबरची ऍडजस्टमेंट ग्रॉस प्रॉफिट इथंच करूया. ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट दिलेली आपल्याला 81,700. दोघं पार्टनरांना 1% द्यायचंय. पहिली पार्टनर आहे शिप्रा, 81,700 इंटू 1/100. 0 कॅन्सल म्हणजे 817 रुपये कोणाला मिळणार, शिप्राला मिळणार. 817 रुपये जर शिप्राला मिळतील तर मनीषाला किती मिळतील, तेवढेच मिळतील. 1% दोघांनाही सेम आहे 817 रुपये. 817 रुपये मिळाले. दोघं पार्टनरचं कॅपिटल वाढलं. कॅपिटलला क्रेडिट करा. कॅपिटल नाही आपल्याकडे, करंट अकाउंट दिलेलं आहे. करंट अकाउंटला क्रेडिट करा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 817 ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या खाली इंटरेस्ट ऑन कॅपिटल. या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट न लिहिता डायरेक्ट इंटरेस्ट ऑन कॅपिटल जरी लिहिलं, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल असं जरी लिहिलं तरी चालेल. डेबिटला ओल्ड बॅड डेब्ट्स नाही, न्यू बॅड डेब्ट्स नाही. न्यू RDD 840 रुपये, ओल्ड RDD नाही, अमाऊंट बाहेर 840 रुपये. या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिटवरती आपण 1% शिप्रा आणि मनीषाला दिलेले आहेत. हे आपलं कमिशन आहे. हे कमिशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू कमिशन ऑन
शिप्राला 817 रुपये. त्यासोबतच मनीषा 817 रुपये. 817 आणि 817 दोघांची टोटल बाहेर 1634 रुपये. याचा सेकंड इफेक्ट, पार्टनर्स करंटला क्रेडिट बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कमिशन. शिप्राच्या क्रेडिटला लिहायचे 817 रुपये आणि मनीषाला लिहायचे 817 रुपये. पुढे त्याच ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला कॅपिटलवरती इंटरेस्ट द्यायचं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. शिप्राचं कॅपिटल आहे 90,000 रुपये. 90,000वरती 5%, 2020 कॅन्सल, 900 गुणिला 5, अमाऊंट 4,500. म्हणजे शिप्राला या ठिकाणी मिळणार 4,500. त्याच पद्धतीने मनीषाचं कॅपिटल आहे 30,000 रुपये. 30,000वरती 5%, 2000 कॅन्सल, 300 गुणिला 5 म्हणजेच 1,500 रुपये मनीषाला मिळणार. या ठिकाणी शिप्रा आणि मनीषाला 4,500 आणि 1,500 हे काय मिळालेलं आहे, इंटरेस्ट मिळालेलं आहे. इंटरेस्ट दिलं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. शिप्रा आणि मनीषा. शिप्राला 4,500 इनर कॉलमला, मनीषाला 1,500 इनर कॉलम. 1,500च्या खाली आडवी रेष, दोघांची टोटल बाहेर 6,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट, पार्टनर्स करंट अकाउंटला क्रेडिट बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल. शिप्राला 4,500, मनीषाला 1,500. या ठिकाणी आपल्या सर्व ॲडजस्टमेंट सॉल्व करून झालेल्या आहेत. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि क्रेडिटला काही अमाऊंट इनर कॉलमला राहिली का ते चेक करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि क्रेडिटला कोणत्याही प्रकारची अमाऊंट इनर कॉलमला राहिलेली नाही आहे. या ठिकाणी प्रॉफिट आणि लॉसची डेबिट आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. जी टोटल असेल, मोठी असेल, तिला आपल्याला बेस मानायचं आहे आणि दोघं साईडला लिहायचं आहे. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल आलेली आहे 84,000 रुपये आणि डेबिटची टोटल आलेली आहे 27,599 रुपये. म्हणजे या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईड ची जी टोटल आहे ती मोठी आलेली आहे. 84,000 आपण क्रेडिटला लिहिणार, तीच अमाऊंट आपण डेबिटला लिहिणार. जी अमाऊंट मोठी असते तिला आपण बेस मानतो. 84,000 मधनं 27,599 मायनस करायचे आहेत आणि जो फरक येईल त्याला नाव द्यायचं आहे टू नेट प्रॉफिट. आणि तो नेट प्रॉफिट वाटायचा आहे शिप्रा आणि मनीषाला त्यांच्या रेशोनुसार. 84,000 मधनं 27,599 मायनस केले, नेट प्रॉफिट येतं 56,401 रुपये. या 56,401 ची वाटणी आपल्याला करायची आहे. रेशो चेक करूया. रेशो या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 3:1. 3 भाग शिप्राला, 1 भाग मनीषाला. या पद्धतीने आपल्याला 56,401 ची वाटप करायची आहे.
या ठिकाणी जागा आहे, या ठिकाणी वर्किंग नोट आपल्याला तयार करायची आहे. नेट प्रॉफिट 3,1 56,401 शिप्रा 56,401 गुणिला 3/4 आणि मनीषा 56,401 गुणिला 1/4. या ठिकाणी 56,401 ला 4ने भाग द्यायचे. पहिली संख्या घेतली 5, 5ला भाग दिला 4ने, 4 1 4, 4 5तून 4 गेले 1. पुढची संख्या घेतली 6, संख्या झाली 16, 16ला 4ने भाग दिले 4 चौक 16. पुढची संख्या घेतली 4, 4 1 4, उत्तराला 0. पुढे 0 आला म्हणून वरती घेतला, खाली संख्या घेतली 1, वरती परत या ठिकाणी 2 संख्या खाली घेतल्या म्हणून वरती अजून एक 0 आपल्याला घ्यावा लागणार आहे. खाली संख्या झाली 1, 4 पेक्षा 1 ही लहान संख्या आहे, ती मोठी करायची म्हणजे त्याच्यावरती 1 0. एकावरती 0 घेतला, संख्या झाली 10, खाली 0 वाढवला म्हणून वरती घेतला पॉइंट. 4 1 4, 4 2 8, संख्या उरली परत 2, 2वरती 1 0 घेतला, अमाऊंट झाली 20. 20/4, 4 पंचे 20, म्हणजे मनीषाला 14,100.25 गुणिला 1. आता या ठिकाणी पॉइंट मध्ये उत्तर आलेलं आहे. आपण पॉइंट मध्ये उत्तर लिहित नाही किंवा पॉइंट मध्ये आपण कोणत्याही पार्टनरला वाटप करत नाही, कारण का जर आपण पॉइंट मध्ये उत्तर दिलं तर त्या ठिकाणी ते गणित खूप सारं कॉम्प्लिकेट होऊ शकतं. म्हणून आपण 25 पैसे सोडून देणार. मनीषाला मिळणार 14,100 रुपये. 56,401 नेट प्रॉफिट मधनं मनीषाला मिळणार 14,100 रुपये. 56,401 मधनं मनीषाला 14,100 दिले. या ठिकाणी शिप्राचं आपण कॅल्क्युलेशन करत बसणार का? नाही. आपण 56,401 मधनं मनीषाची अमाऊंट जी आहे 14,100 ही मायनस करणार आणि उरलेली जी काही अमाऊंट असेल याची वजाबाकी जी असेल ती सगळी ट्रान्सफर होणार कोणाला? शिप्राला. 56,401 वजा 14,100 अमाऊंट येणार 42,301. शिप्राला मिळणार 42,301. या ठिकाणी नेट प्रॉफिट ट्रान्सफर होत असतो पार्टनर करंट अकाउंटला, क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. खाली ब्रॅकेटमध्ये लिहायचे नेट प्रॉफिट. शिप्राच्या कॉलमला, मनीषाच्या कॉलमला लिहायचे 14,100 आणि शिप्राला द्यायचं 42,301. पुढे नेट प्रॉफिट वाटून झाल्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट करतो. या ठिकाणी शिप्राच्या क्रेडिटची टोटल घ्यायची आहे 52,618. डेबिटला लिहायची 52,618. डेबिटला कोणत्याही प्रकारची अमाऊंट नाही, म्हणजे फरक येईल 52,618. त्याला नाव द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरेट डाऊन. डेबिटला कोणत्याही प्रकारची अमाऊंट नाहीये म्हणून 52,618 रुपये. शिप्राला डेबिटला तीच अमाऊंट लिहायची 52,618 रुपये. त्याच्यानंतर मनीषाची क्रेडिटची टोटल 19,417. डेबिटला लिहा 19,417. डेबिटला कोणत्याही प्रकारची अमाऊंट नाही म्हणून सेम 19,417. पुढे हे बॅलन्स ट्रान्सफर करायचं आहे लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला आपण जागा सोडली त्या ठिकाणी लिहायचं आहे करंट अकाउंट शिप्रा आणि मनीषा. मिळालेले आहेत 52,618. 52,618 आणि मनीषाचा बॅलन्स आलेला आहे 19,417.
दोघांची टोटल करायची आपल्याला आउटर कॉलमला 72,035. या ठिकाणी आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायचं आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीची आणि ॲसेटची टोटल घ्यायची. सिंगल डबल लाईनमध्ये हा प्रॉब्लेम क्लोज करायचा आहे. बॅलन्स शीटची टोटल घेतली तर 2,40,235 रुपये. $2,40,235 ने हा प्रॉब्लेम या ठिकाणी टॅली होतो. अशा पद्धतीने हा शेवटचा प्रॉब्लेम आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट आपण तयार केलेली. या ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. या ठिकाणी आपलं प्रकरण नंबर 1 संपलेलं आहे. प्रकरण नंबर 2 आपण पुन्हा नवीन जोमाने या ठिकाणी सुरू करूया. धन्यवाद.